नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चालला 100वा. प्रकरण आपण घेणार आहोत 12वं, चितावणी को अंग. दोहे आज घेतोय आपण 47 ते 49. कबीर सांगतायत दोहा 47व्यामध्ये. येत न तो सब बन भया, कर्म भय कुहाडी. आप आप कुकाटी है, कहे कबीर बिचारी. येत न तो सब बन भया, कर्म भय कुहाडी. आप आप कुकाटी है, कहे कबीर बिचारी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. कुहाडी, कुहाडी म्हणजे कुऱ्हाड. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे शरीर जंगलाप्रमाणे आहे आणि कर्म, कर्म हे कुऱ्हाडीप्रमाणे आहे. कबीर विचार करून सांगतात की मनुष्य आपल्या कर्मरूपी कुऱ्हाडीने आपणच आपल्यावर घाव मारून घेतात. जंगलातले वृक्ष जळण किंवा चंदनासारखे वृक्ष चंदन मिळवण्यासाठी, सागासारखे वृक्ष बांधकामाला लागणाऱ्या लाकडासाठी कापले जातात. एकंदरच कापून घेणं हा तर वृक्षांच्या नशिबीच असतं. तसंच वनात आपोआप वृक्ष उगवतही असतात. नाश पावणं आणि उगवणं ही क्रिया तर वनात सतत चाललेलीच असते. मग आता इथे कबीर सांगतायत की हे शरीर सुद्धा वनाप्रमाणेच आहे आणि कर्म हे कुऱ्हाडीप्रमाणे आहे. नाना कर्म करून मनुष्य त्या कर्मांची फळं भोगतच राहतो. एका जन्मात ही फळं भोगून संपत नाहीत, म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा नवीन शरीर धारण करतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्मफळाची आशा न ठेवता अहंकार सोडून तीच कर्म निष्काम बुद्धीने कर्तव्य म्हणून केली तर त्याच कर्मांनी या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटताही येतं. या शरीरावर कायमचा कुठाराघात करताही येतो. आता आपण ऐकूयात मराठी साखी. शरीर बापारण्य समान, आहे कर्म कुऱ्हाड. स्वकर्मानी मनुष्य छाटे, सांगे कबीर विचार. शरीर बापा अरण्य समान, आहे कर्म कुऱ्हाड. स्वकर्मानी मनुष्य छाटी, सांगे कबीर विचार. पूर्णत्वाची प्राप्ती ही मनुष्य कोणत्या कुळात जन्माला आलेला आहे त्यावर काही अवलंबून नसतं. आता कबीर 48व्या दोह्यात काय म्हणतोय बघूयात. कुल खोया कुल बरे, कुल राख्या कुल जाई. रामनि कुल कुल भेटिले, सब कुल रह्या समाई. कुल खोया कुल बरे, कुल राख्या कुल जाई. रामनि कुल कुल भेटिले, सब कुल रह्या समाई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. कुल, कुल म्हणजे सांसारिक वैभव. सारथ तत्व, परमात्मा, समस्त परिवार. उबराना, उद्धार करणं. निकुल, निष्कुल. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जर मनुष्यानी आपल्या कुळाचा अभिमान धरला नाही तर त्याच्या कुळाचं रक्षण होतं आणि जो कुळाच्या अभिमानामध्ये हरवलेला असतो त्याचं कुळ मात्र बदनामच होतं. रामाने अकुलीन भिल्लिणीची भेट घेतली तर तिचं कुळच पूर्णत्व पावलंय. तिने सारे कुळ आपल्यातच सामावून घेतलेलं आहे.
कुल या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ घेतले तर अर्थ असा होतो की सांसारिक वैभवाचा त्याग केला तरच सारतत्व ब्रह्माची प्राप्ती शक्य आहे. सांसारिक वैभवाच्या रक्षणाच्या प्रयत्नात ईश्वर प्राप्ती असंभव होऊन जाते आणि म्हणून हे जीवा, तू सांसारिक आकर्षणापासून परांगमुख होऊन ब्रह्मालाच मिळून जा, कारण सारा संसार त्यांच्यातच समाविष्ट झालेला आहे. अभिमान मग तो कुळाचा असू देत, स्वतःच्या विद्येचा असू देत, ऐश्वर्याचा असू देत, तो मनुष्याला मायापाशात गुंतवूनच टाकतो आणि सार तत्व अशा परमात्म्याची भेट काही घडवून देत नाही. तेव्हा अभिमान किंवा अहंकार त्या दोघांचाही त्याग हाच ब्रह्मप्राप्तीचा उपाय आहे. मनुष्य श्रीमंत आहे की दरिद्री आहे, विद्यावान आहे की मूर्ख आहे, त्यावर रामाची भेट काही अवलंबून नाहीये. मनुष्य अभिमानी आहे की अभिमान रहित आहे हे राम पाहतो. शबरीकडे अभिमान नव्हता म्हणून तर रामाने तिची अरण्यात जाऊन भेट घेतली आहे आणि शबरीचाच नाही तर तिच्या सगळ्या कुळाचाच उद्धार झालेला आहे. किमान राम निष्कुल आहे, परिवार रहित आहे, म्हणजेच राम म्हणजेच एकलं एक परब्रह्म आहे. त्याला ना कुळ ना गोत, म्हणजेच ते झालेलंच नाहीये, ते केवळ तत्व आहे. सर्व संसार त्याच्यातच सामावलेला आहे. अशा त्या रामाची म्हणजेच परमात्म्याची भेट घ्या. एकूण अहंकार त्याग करून रामाची प्राप्ती करून घ्या, असाच कबीर इशारा देत आहेत. आता ऐकूयात आपण मराठी साखी. सोडून अभिमान कुळाचा, कुळ तू आपुले राखी, निष्कुलाची भेट घडता, उद्धार न राहे बाकी. सोडून अभिमान कुळाचा, कुळ तू आपुले राखी, निष्कुलाची भेट घडता, उद्धार न राहे बाकी. पुढचा 49वा दोहा ऐकूयात. दुनिया के धोखे मुआ, चले जुकुल की कहानी, तब कुल किस काला जैसी, जबले धर्या मसाणी. दुनिया के धोखे मुआ, चले जुकुल की कहानी, तब कुल किस काला जैसी, जबले धर्या मसाणी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. काणी म्हणजे मर्यादा, संकोच. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जो कुळाची मर्यादा राखत बसतो म्हणजेच कुळाच्या अभिमानाने चालत राहतो, तो संसारातील भ्रमांची शिकार बनतो आणि आत्मोद्धार करून न घेता तो मृत्यू पावतो. पण मृत्यू पावल्यावर जेव्हा तो स्मशानात नेऊन त्याला ठेवलं जातं तेव्हा कोणाचं कुळ लज्जित होतं हो? अहो, मनुष्य जातपात, उच्च नीच, कुळ यांचा अभिमान धरून स्वतःला मात्र वेगळा समजतो. अमुक जातीच्या मनुष्याच्या सहवासाने आपल्या कुळाचा अपमान होईल असंच तो मानतो. जगात वावरताना दुसऱ्यापासून नेहमी अलगच असतो. पण मृत्यू पावल्यावर मात्र सर्वांनाच स्मशानात नेलं जातं. तिथे सगळी प्रेतं एकाच ठिकाणी ठेवली जातात. हा उच्च कुळातला, हा गरीब, हा विद्यावान असा भेद मात्र तिथे होतच नाही, राहतही नाही. इथे कबीर सांगतात की कुळाच्या व्यर्थ अभिमान बाळगून अनमोल देह व्यर्थ घालवू नका. याच जीवनात परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या साखी बरोबरच आपण आपला 100वा भाग संपवणार आहोत. चालसी कुल गौरव राखुनी, भिन्न स्वता मानीसी, स्मशानी एके पाती रे,
निजसी कसन लाजिसी. चालसी कुल गौरव राखुनी भिन्न स्वता मानिसी. स्मशानी एके पातीरे निजसी कसन लाजिसी.